नमस्कार, आज आपण चाललेलो आहोत स्त्री 2 पार्ट 2 बघायला चाललेलो आहोत। तर हा पिक्चर जो आहे तो रिलीज होणार होता 15 ऑगस्टला, पण आज रिलीज झालेला आहे तो 14 ऑगस्टला। तर आज आम्ही 14 ऑगस्टला रात्रीचा शो बघायला चाललेलो आहोत। 10चा शो आहे, ग्रोवेल्स मॉल येथे चाललेलो आहोत। तर स्त्री 2 आल्यानंतर तर मी सांगणारच आहे पिक्चर कसा आहे, कसा वाटला, कितीदायक आहे, पहिला स्त्री 1 सारखा आहे, सगळं काही तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे। तर आता आपण जाऊया आधी पिक्चर बघायला। चला मग माझ्या बरोबर चला। ही बघा आमची गाडी निघालेली आहे बाहेर। आता आम्ही गाडीमध्ये बसणार आणि ग्रोवेल्स मॉल येथे जाणार आहोत। पोटपूजा पण आम्ही करणार आहोत, पण कुठे आहे ते तुम्हाला लवकरच सांगण्यात येईल। चला बसा गाडीमध्ये। हॅलो, चला लवकर, चला चला गाडी उघडा। चला आता आपण जाऊया स्त्री 2 बघायला, पण त्याआधी आता आपण जरा पेट पूजा करूया। आपण पहिले पप्पांना घ्यायला जात आहोत, ते कांद्री स्टेशनला आपल्याला भेटतात। तिकडनं आपण मग रघुलीला मॉलला पहिले जाऊया, जरा मस्तपैकी खाऊया पिऊया तिकडे जरा, आणि मग तिकडनं खाऊन पिऊन झाल्यानंतर आपण ग्रोवेल्स मॉलला जाऊया। ओके, म्हणजे चला। पेट पूजा करण्यासाठी आम्ही रघुलीला मॉल मध्ये पेट जाणार पूजा आहोत, करण्यासाठी। कारण की तिथे चायनीज वगैरे चांगलं मिळतं, मस्त छान मिळतं खायला टेस्टी पाहिजे। मजेदार चायनीज आहे, तर तिकडे जाऊया आपण। चला मग आता को मिलनी, चलो। ये देखो चलो बिक्की की मिलनी। चलो, बिक्की काय वाटतं राधिका, काय वाटतं, काय एक्साइटमेंट आहे तुझी स्त्री? मला एक्साइटमेंट म्हणजे सगळ्यात पहिले ती जी दाखवली श्रद्धा कपूर, तिचं नाव काय आहे ते पहिले बघायचं, कारण पहिल्या मूवी मध्ये बिलकुल तिचं नावच नाही सांगितलं काय आहे ते। बरोबर. ते अच्छा. हा, तो एक सस्पेन्स आता ओपन होतोय का ते बघायचं हो. आहे। परत त्याच्यानंतर मग ती स्त्री जी गेलेली श्रद्धा कपूर ती रिटर्न काय येते त्याचं पण रिझन याच्यामध्ये हा, मग तेच तर आहे ना पार्ट 2 मध्ये। खूप एक्साइटेड आहे, मला ट्रेलर जाम आवडला होता आणि मी खूप टाइम नंतर बिना कुठल्या मूवीचा रिव्ह्यू बघता डायरेक्ट मूवी बघायला जात आहे। नॉर्मली मी हर movie आणि बघायला जर समज रिव्ह्यू चांगला नाही आला तर आता नाही आला तर नाही आला, आता नशिबावर आहे। पण काय माहिती, मला एक्सपेक्टेशन आहे आणि माहिती नाही, मला वाटतं तो चांगला असेल, कारण की 6 वर्षानंतर येतोय। वाई बाय वाई बाय वाई बाय वाई बाय, माहौल बनाया है स्त्री ने, स्त्री 2 ने। घरातले सगळे स्त्री 2 झोन मध्ये आहे। वाई बाय वाय, स्त्री 2 का रिव्ह्यू अच्छा आना चाहिए बस। काय पण होऊ दे, 9:30 पर्यंत आपल्याला निघायचं आहे। 9:30च्या आधी 9:30च्या आधीच निघाला। हा बघा काय फ्रस्ट्रेट झालेला। कमॉन कमॉन कमॉन, ट्रॅफिक भरपूर आहे। उद्या 15 ऑगस्ट असल्या कारणाने 14 ऑगस्टला सगळीकडे सजावट सुरू झालेली आहे। बघू शकता तुम्ही, आमच्याकडे बिल्डिंगला अशा पद्धतीने मस्त लाइटिंग वगैरे केलेली आहे। पप्पा येतील आता बघ, इकडे पुढे घेऊन उभे असलेला एक व्यक्ती दिसतोय कोपऱ्याला, जसं की आपण रिक्षावालेच आहोत। हे बघा हे बघा, हे थांबलेले आहे तिथे। आम्ही थांबणार नाही, थांबणार नाही। चला 8:30 झाले। प्लॅन मध्ये थोडंसं चेंज आहे, कारण की ट्रॅफिक भयानक असल्या कारणामुळे आम्ही रघुलीला काही जात नाहीये, डायरेक्ट आता आम्ही ग्रोवेल्स येथे चाललेलो आहोत। आम्ही आलेलो आहोत ग्रोवेल्स मॉलला आणि आता आम्ही चाललेलो आहोत पेट पूजा करायला। मूवी आणि इटिंग फूड। आम्ही आलेलो आहोत फॅक्टरीमध्ये। हे बघा आमची ऑर्डर आलेली आहे। पिक्चर अजून सुरू झालेला नाहीये, तोपर्यंत आम्ही झोप काढतोय मस्तपैकी। चला आता मूवी सुरू झालेली आहे आणि आता आपण मूवी एन्जॉय करूया, आणि मूवी बघून झाल्यावर मी तुम्हाला सांगते। मॉलमध्ये कोणी नाही आहे बघा, ही लोक बघ थांबत पण नाहीत। सरकटेवाला आएगा। कसं वाटलं आई तुला मूवी? मस्त वाटलं मूवी, हॉरर आहे, कॉमेडी आहे, डायलॉग मस्त आहेत। जेव्हा सरकटेची एंट्री दाखवली, जेव्हा सरकटे दाखवलं ना,
तर मला खूप भीती वाटली कारण असं एकदम अमरदास असं होतं. फर्स्ट हाफ पूर्ण कॉमेडी आहे. आय मीन खूप जास्त कॉमेडी आणि हॉरर सीन खूप आहे. जरा थोडंसं असं जम्प स्केअर मुवमेंट आहे पण खूप सही आहे फर्स्ट हाफ. आणि सेकंड हाफ बोलू शकतो जो फर्स्ट हाफचं आहे बिल्डअप त्याचं कन्क्लुजन ॲक्शन फाईट सगळं ते सगळं सेकंड हाफमध्ये आहे. आणि सेकंड हाफमध्येच मेन कॅमिओज आहे आणि ते कॅमिओज मिस नाही करू शकत. प्लस 2 पोस्ट क्रेडिट सीन आहे. सो ते पोस्ट क्रेडिट सीन बघणे खूप इम्पॉर्टंट आहे कारण की ते फ्युचरचा जे हॉरर कॉमेडी युनिवर्स आहे मॅडॉकची ते पुढे काय होणार आहे ते आपल्याला कळणार आहे. तर ते दोन्ही पोस्ट क्रेडिट सीन इम्पॉर्टंट आहे. हो बरं बघू शकतो असं फुल कॉमेडी फुल पैसा वसूल आणि VFX सुद्धा काबिल तारीफ खूप चांगला केला बघा. सुंदर आवडला पिक्चर मला मस्त वाटला. हसलो पण जाम आणि ते घाबरायचे शॉट पण छान भरपूर खूप जास्त आवडला. मी आधीपासूनच एक्सायटेड होतो आणि फुल पैसा वसूल कॉमेडी आणि हॉरर आहे. मस्ट वॉच आहे. कॅमिओज पण खूप चांगले आहे आणि असं नाही की नुसतं घ्यायला म्हणून घेतलंय. त्याची लिंक आहे हो लिंक चांगली लावली आहे सगळ्यांनी. पिक्चरची लिंक लावण्यात आलेली आहे या पिक्चर मध्ये. या मूवीमध्ये 2 स्त्रीचा पहिला पार्ट आणि भेडिया आणि मुंजाचं पोस्ट क्रेडिट सीन आणि फ्युचरच्या 2 मूवीज बद्दल पण आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. मला पण खूप जास्त पिक्चर आवडला. खूप मस्त होता. कॉमेडी होता आणि घाबरण्यासारखा पण होता. म्हणजे फर्स्ट हाफ होता तो खूप जम्पस्केअर होते त्याच्यामध्ये. तुम्ही नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल. पोस्ट क्रेडिट सीन बघा नक्की आवर्जून बघा. या पिक्चर मध्ये श्रद्धा कपूरचं नाव काय बरं असेल ते फक्त एकाच व्यक्तीला कळालं. गेस करू शकता. याच्यासाठी तरी तुम्हाला हा पिक्चर बघावा नक्कीच लागेल की श्रद्धा कपूरचं नाव काय आहे. मागच्या पिक्चर मध्ये तर श्रद्धा कपूरचं नाव अजिबात सांगण्यात आलं नव्हतं. तर हा पिक्चर नक्की बघा. यामध्ये तिने नाव सांगितलंय की नाही हे सस्पेन्स आहे. तुम्ही हा पिक्चर बघा. खरोखर खूप कॉमेडी पिक्चर आहे. खूप मस्त पिक्चर आहे. हॉरर आहे. हॉरर खूप मस्त आहे. अक्षरशः घाबरायला होतं दचकायला होतं ओरडायला होतं. हॉरर मस्त आहे. खूप मजा आली पिक्चर बघताना. डायलॉग खूप कॉमेडी आहेत. खूप मस्त आहेत. तुम्ही हा पिक्चर नक्की बघा. आम्ही 14 ऑगस्टला हा पिक्चर बघितलेला आहे आणि आता 15 ऑगस्ट चालू झालेली आहे आणि आता आम्ही बघू कुठे जातो. घरी जातो का फिरायला कुठे जातो ते. चला. आणि हो एक मात्र नक्की सांगते पिक्चरचा शेवट बघायला मात्र विसरू नका. यामध्ये खूप सारे टर्न्स आहेत ट्विस्ट आहेत वेगवेगळे फ्युचर मूवी आहेत. हे सगळं काही पिक्चरच्या एंडला दाखवण्यात आलेलं आहे. हे पण बघायला विसरू नका. चला बाय.